अहिल्यानगरच्या दाणेवाडीमध्ये एका विहिरीत एक संशयित पोतं आढळून आलं आणि बेळेवंडी पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने हे पोतं बाहेर काढण्यात आलंय। फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आल्यानंतर हे पोतं खोललं जाणार आहे आणि काही दिवसांअगोदर बाजूच्या विहिरीत 2 हात आणि शीर नसलेला मृतदेह आढळून आलेला होता। बातमी पाहतोय अहिल्यानगरच्या दाणेवाडीमधून। अहिल्यानगरच्या दाणेवाडीमध्ये एका विहिरीत संशयित पोतं आढळून आलेला आहे आणि बेळेवंडी पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने हे पोतं आता बाहेर काढण्यात आलेलं आहे, जे विहिरीमध्ये आढळलेलं होतं। फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी आल्यानंतर पोतं खोललं जाणार आहे आणि आपण जर पाहिलं काही दिवसांपूर्वी सुद्धा बाजूच्या विहिरीमध्ये 2 हात आणि शीर नसलेला मृतदेह आढळून आलेला होता। बातमी पाहतोय अहिल्यानगरमधून। बेळेवंडी पोलीस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने हे पोतं बाहेर काढण्यात आलेलं आहे याची माहिती। आणि अहिल्यानगरच्या दाणेवाडीमध्ये एक विहीर आहे आणि या विहिरीत हे संशयित पोतं आढळून आलेलं आहे। अधिकारी येतील आणि त्यानंतर हे पोतं खोललं जाणार आहे। बातमी पाहतोय अहिल्यानगरमधून आणि या पोत्याची ही दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर। अधिकची माहिती करू आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहे। तुषार, या अगोदर सुद्धा आपण पाहिलं की असंच एक पोत्यामध्ये शीर सापडलेलं होतं आणि त्यानंतर आता हे पुन्हा एकदा पोतं सापडलेलं आहे। जी टीम येणार आहे अधिकाऱ्यांची ती किती वाजेपर्यंत पोहोचणार आहे, कारण की ती टीम आल्यानंतर हे पोतं उघडलं जाणार आहे? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर श्रीगोंद्यातील हा एकदम संपूर्ण जो प्रकार आहे तो पुढे आला। प्रथमतः जर आपण यामध्ये जर पाहिलं तर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झाली होती आणि त्यानंतर हे जे प्रकरण आहे ते शिरूर तालुक्यात न होता ते श्रीगोंदा तालुक्यातच असल्याचं एकंदरीत पुढे आलं। यामध्ये जर आपण पाहिलं तर एकाच दौंडेवाडीतील एकाच विहिरीमध्ये खरं तर या मुलाचा मृतदेह आढळून आला होता आणि त्यानंतर त्याच्या शेजारच्या विहिरीमध्ये आता त्याचं शीर खरं तर सापडलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही संपूर्ण या ठिकाणी भयभीत वातावरण संपूर्ण गावामध्ये झाल्याचं पाहायला मिळतं। नक्की याला कोणी याचा घातपात केला याचाही खरं तर संशय अजून पुढे येताना पाहायला मिळतं। मात्र फॉरेन्सिक रिपोर्ट खरं तर अजून येणे बाकी आहे। यामध्ये फॉरेन्सिक अधिकारी आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जो त्याच्या चेहऱ्यावरून तरी तो माऊली जो बेपत्ता होता तो माऊली गव्हाणेच असल्याचं आता पुढे येताना पाहायला मिळतंय। आणि महत्त्वाची अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगतोय तुषार, मृतदेह जो बेपत्ता झालेला होता तो माऊली गव्हाणेचाच असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि एका विहिरीमध्ये हातपाय तर दुसऱ्या विहिरीमधील पोत्यामध्ये शीर सापडल्याची माहिती समोर आली आहे। अहिल्यानगरच्या दाणेवाडीमधला हा धक्कादायक प्रकार। तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो अहिल्यानगरच्या दाणेवाडीमध्ये विहिरीमध्ये मृतदेह आढळून आलाय आणि मृतदेह बेपत्ता झालेल्या माऊली गव्हाणेचाच असल्याचं आता निष्पन्न झालेला आहे।